माझ्यानंतर माझ्या उद्धवला सांभाळून घ्या. शेवटचे बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आणि आज त्याच उद्धव ठाकरेंना सगळे सोडून चालले. शाखा प्रमुख, संघटना, उद्धव ठाकरेंचं सगळं अस्तित्व संपत चाललंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार सगळे फुटलेत. आणि आता नंतर नवीन पक्ष आणि चिन्ह घेतल्यानंतर जे 10 खासदार निवडून आणले त्यातलेही 5 खासदार हे एकनाथ शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. या माणसानं जेवढं जवळ होतं तेवढं जवळपास राजकारणामध्ये सगळं गमवलं. नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन 10 खासदार, 20 आमदार निवडून आणले, परंतु तरीही सगळ्या आमदार आणि खासदारांना पुन्हा सत्तेत जायचंय. अर्थ सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती वाढते, पण ही सहानुभूती का वाढावी नाही असाही प्रश्न तयार होतो. ज्या व्यक्तीने एक पक्ष, चिन्ह मोठं केलेलं असतं, आमदार खासदार निवडून आणलेले असतात आणि वेळोप्रसंगी सगळं काही सुटतं, वेळोप्रसंगी सगळं काही संपतं असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? माणसानं राजकारणच सोडून दिलं पाहिजे की मग राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काही तडजोडी केल्या पाहिजे? ही तडजोड दोन्ही भाऊ एकत्र येण्याची असू शकते का? जे उद्धव ठाकरेंसोबत घडतंय कधीतरी तेच जे पक्ष त्यांच्यासोबत असे वागलेत त्यांच्यासोबतही घडेल का? कर्मावर विश्वास ठेवता? व्यक्त व्हा.